सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। आपण यापूर्वी पहिल्या व्हिडिओमध्ये जे काही दुसरं प्रकरण त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे त्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न। आणि या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये ज्या काही विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण आढावा घेत आहोत। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेतलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये ही आपण माहित करून घेतलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये। आणि ज्यावेळेस अभ्यासक्रम आपल्या समोर आहे तो अभ्यासक्रम पाहत असताना त्यामधले जे काही विविध घटक आहे ते घटक आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत स्वरूपात माहित करून घेत आहोत। म्हणूनच एक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगून राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा। आता हे महत्त्व पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्न हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा निर्देशक असतो। देशाच्या आर्थिक प्रगतीची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नावरून येते, म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते। अनेक दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्त्वपूर्ण असते असं थोडक्यात आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। तर यापूर्वी जो काही आपण व्हिडिओ पाहिलेला असेल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या पाहत असताना त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची भारताच्या बाबतीमध्ये असणारी जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे। 1949 मध्ये डॉक्टर PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती। त्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात आलेलं होतं आणि स्वातंत्र्यापूर्वी 1967 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केलेला होता, आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल। 1955 मध्ये एक राष्ट्रीय सांख्यिकीय संघटना त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि या संघटनेवर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी टाकलेली आहे। आणि 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपण एक आर्थिक वर्ष गृहीत धरतो आणि या काळामधलं राष्ट्रीय उत्पन्न आपण त्या ठिकाणी लक्षात घेत असतो असं म्हणता येईल। आता राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे। जी वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत, तरी देखील आपण एक ढोबळ अर्थाने व्याख्या त्या ठिकाणी पाहणार आहोत। एका आर्थिक वर्षात, ते आर्थिक वर्ष आपण यापूर्वी पाहिलेलं आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। ही एक व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेली आहे। परंतु आपल्याला प्रश्न पुढचा पाहायचा आहे, संकल्पना पुढची पाहायची आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे महत्त्व, पुढील जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरनं आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल। आता एक एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत, त्या मुद्द्याचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी माहित करून घेणार आहोत। हा मुद्दा पीपीटीच्या माध्यमातून जरी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला असेल तरी देखील तुमच्याकडे जे काही संदर्भ पुस्तक असतील, काही क्रमिक पुस्तक असतील, त्या क्रमिक पुस्तकांच्या माध्यमातून जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं विश्लेषण तुम्हाला घरच्या घरी त्या ठिकाणी वाचायचं आहे, समजावून घ्यायचं आहे। या ठिकाणी पीपीटीच्या माध्यमातून मी जे काही विश्लेषण तयार केलेलं आहे त्या विश्लेषणावरती मी फक्त या ठिकाणी बोलणार आहे, तुम्हाला समजावून सांगणार आहे। म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, सामाजिक लेखांकन। आता त्याचं विश्लेषण पाहत असताना आजकाल राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी सामाजिक खाते मानली जाते। हे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय खर्चाला सूचित करतात, जे शेवटी एकमेकांशी बरोबरी करतात। राष्ट्रीय उत्पन्न हिशेबातून देशाला किती महसूल प्राप्त होतो कसा वितरित होतो हे समजते। वैयक्तिक वेगळ्या व्यक्तीचे उत्पन्न, उद्योगांची उत्पादने आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यवहारामुळे राष्ट्राचे उत्पन्न, उत्पादन आणि यांचे एकत्रित उत्पन्न कसे होते हे सामाजिक खाते आपल्याला सांगते। त्याची मुख्य रचना ही परस्पर संबंधित आहेत आणि प्रत्येक विशिष्ट खात्याचा उपयोग इतर कोणत्याही खात्याची अचूकता तपासण्यासाठी केला जाऊ शकतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल। त्यानंतर
पुढचं त्या ठिकाणी आपल्याला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेता येईल, सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यास उपयुक्त किंवा सरकारला राष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहेत असं त्या ठिकाणी म्हणता येईल। सरकारला धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते। उदाहरणार्थ देशातील करविषयक धोरण, बचत विषयक धोरण, चलन विषयक धोरण, राज्यकोषीय धोरण, गुंतवणूक विषयक धोरण ठरवताना वैयक्तिक उत्पन्न, बचत, गुंतवणूक यांची आकडेवारी महत्वाची असते आणि ही आकडेवारीच उपलब्ध नसेल तर सरकारला धोरण ठरवता येणार नाहीत। म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व आपण पाहत आहोत। त्याचप्रमाणे त्यानुसार रोजगार विषयक धोरण ठरवण्यात येईल, कारण या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला विकासाच्या योग्य मार्गावर आणण्यासाठी औद्योगिक उत्पादन, गुंतवणूक आणि बचत आणि योग्य उपाययोजना कोणत्या दिशाने अवलंबल्या जाऊ शकतात हे जाणून घेता येते। देशातील कुटुंबे आणि व्यवसाय यांच्यातील एकूण मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अतिशय उपयुक्त आहे। तसेच आर्थिक धोरणांची निश्चिती करावी लागेल हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून निश्चित समजते किंवा निश्चित माहिती होते असं त्या ठिकाणी म्हणता येईल। त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी घेता येईल की आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त। आर्थिक नियोजनाच्या आखणीसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अतिशय उपयुक्त असते, कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र समोर येते। देशातील वैयक्तिक उत्पन्न, बचत, गुंतवणूक इत्यादी विषयक माहिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातून मिळते आणि या माहितीच्या आधारेच नियोजन करता येते असं म्हणता येईल। आता आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करून निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम होय। कोणत्याही देशाच्या अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाचे साधन असते किंवा आहे असं म्हणता येईल। राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीनुसार प्रत्येक देश भविष्यकालीन योजना तयार करून आर्थिक नियोजन करतो। पंचवार्षिक योजना तयार करून आर्थिक नियोजन केले जाते हे आपल्याला माहीतच आहे। आणि या नियोजनाकरता नियोजन आयोग, नीती आयोग राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारी लक्षात घेऊन कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करावे, कोठे करावे, कसे करावे आणि झालेल्या उत्पादनाचे संपूर्ण देशभरात लोकांमध्ये वाटप कसे करावे यासाठी राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीच्या माध्यमातून आर्थिक नियोजनाची निश्चिती होत असते असं या ठिकाणी म्हणता येईल। त्यानंतर पुढचा एक मुद्दा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेता येईल, आर्थिक प्रतिमाने तयार करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे महत्त्वपूर्ण असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल। अर्थतज्ञ राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित अल्पकालीन तसेच दीर्घकालीन आर्थिक मॉडेल्स तयार करतात। आता जी वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स आहेत, जे देश विकासाच्या दृष्टिकोनातून जे मॉडेल्स तयार केली जातात त्यामध्ये आपल्याला पाहता येईल। त्याचप्रमाणे त्यांनी आर्थिक विकास आणि विकासाचे विविध सिद्धांत विकसित केले, जे अर्थव्यवस्था आणि राष्ट्राचाही अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत। राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण क्षेत्रनिहाय किंवा वैयक्तिक समानता आणि विषमता जाणून घेण्यासाठी मदत करते। विषमता कमी करण्यासाठी आणि त्यावर प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास देखील मदत होते असं आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व पाहता येईल। त्यानंतर पुढे संशोधक व अभ्यासकांच्या दृष्टीने देखील उपयुक्त आहेत। राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व संशोधक असतील किंवा अभ्यासक असतील त्यांच्या दृष्टिकोनातून देखील उपयुक्त आहेत। या मुद्द्याचं विश्लेषण पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशातील बचत, गुंतवणूक, विविध क्षेत्रांचा विकास, राष्ट्रीय उत्पन्नातील बदल, दरडोई उत्पन्न, लोकांचे राहणीमान, जागतिक स्तरावर स्वदेशाचे स्थान अशी विविध प्रकारची माहिती आपल्याला समजते। संशोधन करणारे तसे अभ्यास करणारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यासक यांना
या अभ्यासासाठी ही माहिती उपयुक्त असते असं म्हणता येईल. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग संशोधन आणि विद्वानांकडून देखील केला जातो. संशोधकांना देशाचे उत्पादन, उत्पन्न, बचत, उपभोग, सामाजिक खात्यामधून मिळणारी गुंतवणूक, रोजगार विषयी अभ्यासासाठी माहिती राष्ट्रीय उत्पन्नावरून लक्षात येते किंवा समजते. अर्थतज्ञांनी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक सिद्धांत स्वीकारले, ज्यात राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आणि त्याची गणना ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाचा उपयोग संशोधकांकडून, अभ्यासकांकडून सामाजिक कल्याणासाठी केला जातो असं म्हणता येईल. त्यानंतर पुढची एक संकल्पना आपल्याला ठिकाणी पाहत आहे, ज्याला जीडीपी आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, दरडोई उत्पन्न आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. देशाच्या आर्थिक कल्याणासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग लक्षणीय आहे. आर्थिक कल्याण आणि राहणीमानाची तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त असते. त्यावरून दरडोई उत्पन्न काढता येते असं म्हणता येईल. जेवढे दरडोई उत्पन्न जास्त तेवढे आर्थिक कल्याण जास्त. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की दरडोई उत्पन्नावर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि दरडोई उत्पन्न जर कमी असेल तर आर्थिक कल्याण देखील कमी असते. तसेच दोन राष्ट्रांचे जीवनमान आणि विकास यांच्यातील तुलना करण्यासाठी देखील ते उपयुक्त असते असं म्हणता येईल. दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक कामगिरीचे प्रतिबिंब असलेल्या देशाच्या आर्थिक आरोग्याचा देखील आरसा आहे. देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी दरडोई उत्पन्न कोणाच्या दरात वाढवण्याची गरज आहे हे जाणून घेणे आवश्यक असते असं म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला एक चित्र त्या ठिकाणी आहे, त्या चित्रावरून आपल्याला लक्षात येईल की जेवढे दरडोई उत्पन्न जास्त तेवढे आर्थिक कल्याण जास्त, आणि दरडोई उत्पन्न कमी असेल तर आर्थिक कल्याण कमी होत असतं हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी आपल्याला या ठिकाणी हा एक मुद्दा लक्षात घेता येईल. तो पाहत असताना किंवा त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमुळे आपल्याला म्हणजे व्यक्तींना उत्पन्नाच्या वितरणाबद्दल माहिती मिळते. वेतन, भाडे, व्याज आणि नफा याबाबत संबंधित आकडेवारी सोसायटीच्या विविध विभागाच्या उत्पन्नातील विषमतेची माहिती व्यक्तींना समजते किंवा आपल्याला समजते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. उत्पन्न वितरणातील विषमता दूर करण्यासाठी आणि प्रादेशिक समतोल पूर्ववत करण्यासाठी सरकार धोरणात्मक पावले स्वीकारू शकते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे हा वैयक्तिक आणि प्रादेशिक समतोल काढून टाकण्याच्या हेतूने अधिक कर आकारण्याचा आणि सार्वजनिक खर्च वाढवण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरूनही अवलंबून आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, अर्थव्यवस्थेची क्षेत्रवार रचना समजण्यासाठी. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या विकासाची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नावरून समजते किंवा येते असं म्हणता येईल. अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांचा विकास सारख्याच दराने झालेला नसतो. काही क्षेत्रांचा विकास वेगाने होतो तर काही क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागे असतात. राष्ट्रीय उत्पन्नात शेती, उद्योग, सेवा क्षेत्र यांचा किती वाटा आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजते. त्यातून अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांच्या विकासाची कल्पना येते व जे क्षेत्र विकासाच्या बाबतीमध्ये मागे असते त्या क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करता येतात. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेतील संभाव्य अंदाजामधून आपल्याला अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्न किती आहे हे देखील समजतं. विविध क्षेत्रांची रचना याविषयी कल्पना येते. शेती, उद्योग, सेवा या तीनही क्षेत्रांचा जीएनपी मध्ये किती वाटा आहे, ज्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन आपण म्हणतो आहोत, या क्षेत्रांवर रोजगारासाठी किती लोकसंख्या अवलंबून आहे, अर्थव्यवस्थे क्षेत्रानुसार उत्पादन व उत्पन्न कसे तयार होते हे देखील समजते. त्याचे उद्योग संस्था व कुटुंब संस्थांमध्ये कसे वितरण होते, कर आकारणी कशी केली जाते इत्यादी सर्व माहिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजते किंवा कल्पना येते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला एक चार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्याला पाय चार्ट आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत.
तीन वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल. म्हणजे अर्थव्यवस्थेतील जीडीपी मधील हिस्सा हा आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. वर्ष आपण हे मागचं लक्षात घेतलेले आहे 2018-19 मध्ये. आता कृषी क्षेत्राचं त्या ठिकाणी जो काही हिस्सा आहे जीडीपी मधला तो 15.4% आहे. उद्योग क्षेत्राचा हा त्या ठिकाणी 23% आहे आणि सेवा क्षेत्राचा हा सर्वात जास्त 61.5% आहे. आज मी तिला देखील सुद्धा ज्यावेळेस आपण 1919-20 ची जीडीपीचा त्या ठिकाणी वाटा क्षेत्रनीय त्या ठिकाणी पाहतो, त्यामध्ये सेवा क्षेत्राचाच वाटा हा सर्वोच्च आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. कृषी क्षेत्राचा वाटा हा दिवसागणिक त्या ठिकाणी कमी होतो आहे. उद्योग क्षेत्राचा देखील त्या ठिकाणी वाटा हा त्या ठिकाणी कमी जास्त त्या ठिकाणी होतो आहे. हे आपल्याला या पाय चार्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून अर्थव्यवस्थेची क्षेत्रवार रचना समजण्यासाठी किंवा जीडीपी मधील जे काही विविध क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा हिस्सा आपण त्या ठिकाणी माहित करून घेतो आहोत. हे राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्त व आवाका आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आहे. म्हणजे दोन भिन्न कालखंडातील आर्थिक स्थितीची तुलना करता येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय वित्त, त्या आंतरराष्ट्रीय वित्ताच्या बाबतीमध्ये किती आवाका आहे तो आवाका आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी व अभ्यास अंदाज महत्वपूर्ण ठरतो असं म्हणता येईल. विविध देशातील देणे देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहे हे ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय उद्देशासाठी योगदान देण्याच्या देशाच्या क्षमतेचा उपाय म्हणून राष्ट्रीय उत्पन्न सुरक्षित असू शकते. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल ज्याला IMF म्हणतो आपण, वर्ल्ड बँक ज्याला जागतिक बँक आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, ब्रिक्स आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, जी 5 देशांची जी संघटना त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर, त्या संस्थांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो आहोत. अशा विविध संस्थांमधील वर्गणी व कोटा ठरवण्यासाठी देखील ही आकडेवारी उपयुक्त असते. हे देखील या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व आपण या ठिकाणी पाहतो आहोत. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. सरकारची भूमिका समजण्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पाहत आहोत की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका समजून घेण्यासाठी राष्ट्रीय आकडेवारी देखील उपयुक्त ठरते. अर्थव्यवस्थेतील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या कामगिरीची तुलना देखील करता येते किंवा तुलना करणेही महत्वाचे आहेत. या क्षेत्राची आर्थिक विकासातील भूमिका काय आहे याची देखील कल्पना करता येते. महागाई विरोधी आणि महागाई विरोधी धोरणांचा वापर सरकारसाठी देखील महत्वाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरील सार्वजनिक खर्चाचे गुणोत्तर लक्षात घेऊन सरकारच्या भूमिकेचे मूल्यमापन करता येते. त्यामुळे विविध स्रोत आणि अर्थव्यवस्थेतून मिळणारे उत्पन्न जाणून घेण्यासाठी आर्थिक उपाययोजनांसाठी सरकार उपयुक्त आहे किंवा उपयुक्त काम करते आहेत हे देखील आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा एक त्या ठिकाणी मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल की आर्थिक स्थिती समजण्यासाठी प्रत्येक अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, प्रत्येक देशाची स्थिती त्या ठिकाणी काय हे राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या ठिकाणी समजते आहेत. देशाची आर्थिक पत ही राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरते. राष्ट्रीय उत्पन्न अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे विश्लेषण अत्यंत महत्वाचे आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा देखील टप्पा राष्ट्रीय उत्पन्नावरून समजतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. उत्पन्न, उत्पादन आणि खर्च यांची पातळी जाणून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेतील वस्तू, सेवा आणि पैशाची एक वेगळी दिशा आहे ती आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या ठिकाणी लक्षात येईल असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर आपण ही जी मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले या विविध मुद्द्यांवरून राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व लक्षात येतं. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या किंवा देशाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व काय आहे हे पुढील किंवा आपण जे अगोदर मुद्दे पाहिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या विश्लेषणावरून आपल्या लक्षात आलेलंच असेल. आणि सरते शेवटी आपल्याला असं त्या ठिकाणी म्हणता येईल सारांश मध्ये की सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे पैशातील एकूण मूल्य. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न हे देशात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य आहे.
राष्ट्रीय आकडेवारी खरोखरच अनेक अर्थाने वापरली जाते, जसे की सामाजिक खाते असेल, आर्थिक धोरणे तयार करणे असेल, सरकारला आर्थिक नियोजन करण्यासाठी असेल, संशोधकांसाठी अभ्यास उद्देश, विविध क्षेत्रांचे क्षेत्रीय सुज्ञ योगदान जाणून घेणे असेल, आर्थिक कामगिरीची भूमिका समजावून घेण्यासाठी असेल, आंतरराष्ट्रीय तुलनेसाठी उपयुक्त असेल, समानतेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे पुनर्वितरण असेल, अशा विविध गोष्टींसाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व आपण या ठिकाणी जाणून घेतो आहोत. म्हणून ही जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी माहीत करून घेतो आहोत. म्हणजेच काय की हा या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपण त्या ठिकाणी माहीत करून घेतलेली आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पाहत असताना देखील आपण हा एक मोठा प्रश्न आपण या ठिकाणी माहीत करून घेतो आहोत की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व स्पष्ट करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन की हा जो काही व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहणार आहात त्या व्हिडिओमध्ये काही शंका असेल, काही सूचना असेल तर त्या सूचना तुम्हाला गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शेअर करायच्या आहेत आणि हा प्रश्न तुम्हाला घरच्या घरी या ठिकाणी सोडवायचा आहे. पुन्हा या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच पाहाल आणि काही ज्या सूचना असेल त्या सूचना तुम्ही गुगल क्लासरूमच्या माध्यमातून कराल. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.